रेकॉर्डिंग पण सुरू कर. हॅलो, आज आपण तो मानवता धर्म जो आहे ते आपण घेणार आहोत. हा, शेवटचा श्लोक आपला चालला होता, सर्व धर्मान परित्यज्य भज मानवतां ध्रुवम एषः अभ्युदयकृत. एषः अभ्युदयकृत पंथाः तथा श्रेयस्करः अपि च. हा श्लोक झाला होता, त्याचा अर्थ आपण लिहायला लागलो होतो आणि आपली वेळ संपली. शाल्मली आठवते का? हॅलो, हा, मग आता तो जो शेवटच्या श्लोकाचा अर्थ लिहून घ्यायचा आहे अजून तुम्हाला. हा, सुरू करूया आपण. लिहून घ्या. वही काढून ठेवली ना बाहेर. having given up all religions, having given up all religions, resort firmly, ध्रुवम म्हणजे firmly, to humanity, full stop. This is the path leading to humanity, full stop. त्याच्याच पुढे this is the path leading 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 to success, म्हणजेच काय, प्रोग्रेस. काही लिहिलं तरी चालेल, सक्सेस किंवा प्रोग्रेस. and is also beneficial, and is also beneficial. अर्थ कळला? ग्रेस लिहून घेतलं का बाळा? हो मॅम. हा, आता हे फक्त याच्यातले श्लोक येणार आणि त्याचा आपण अर्थ असा लिहायचा आहे की तुम्हाला मार्क मिळणार आहेत. आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला ते वाचन प्रशंसा ते एकदा रिव्हिजन घेणार आहे. हा, पण ती रिव्हिजन घ्यायच्या आधी या धड्याखालचे, खरं धड्याखालचे प्रश्न येणार नाहीयेत आपल्याला, पण आपण सोडून घेऊया म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल म्हणून. बघा, सकला नद्य कम प्रविशन्ति, सगळ्या नद्या कुठे एंटर करतात? कम म्हणजे कुठे जातात? शाबास, महोदधीम. हे प्रश्न येणार नाहीत. फक्त तुम्हाला असं वाटायला नको की पुस्तकातलं शिकवायचं राहिले. संगीते स्वराः कीदृशाः, संगीते स्वराः कीदृशाः. बघा बरं तो श्लोक बघा. विविधाः. शाबास, एवढंच आहे. संगीते विविधाः स्वराः. पुढचा प्रश्न, कः सर्व धर्मान व्याप्नोति, सर्व धर्मान कः व्याप्नोति? मानवता धर्म. बरोबर, शाबास. भानु कम प्रकाशयति, कुणाला प्रकाश देतो? सूर्य. भवन मंडलम.
भुवन मंडलम. शाबास. काम भज इति कवीही वदती. काम भज, मानवताम भज, आहे की नाही? माणुसकीची पूजा कर किंवा माणुसकीला लक्षात ठेव असं कवी म्हणतो. लक्षात राहील. आता महत्वाचं बघा, हे संधी विग्रह तुम्हाला आले पाहिजेत. याच्यासारखे दुसरे आले म्हणजे आपल्याला संधी विग्रह हे व्याकरणातलं असल्यामुळे ते बघा. कोण सांगेल पहिलं? प्रथम पदम असं येईल की प्रथम पदम लिखत. मग काय येईल प्रथम पदम बघा? भानू. भानुहू. कळलं का? रफारेन भूवर, तो रफाराचा विसर्ग होतो. भानू आणि विसर्ग. कळलं? भानुहू. आता दुसरं बघा. दुसरा मोठा आहे. कोण सांगू शकेल? रिनिया सांगू शकशील? हॅलो. हो मिस. हो सांग बरं. प्रकाश नाही प्लस नाही, थांब जरा 1 मिनिट. प्रकाशयती. मोहक वैती आलाय, त्याला ऍडमिट कर. प्रकाशयती. हा, ती पहिला प्लस एक हो आहे. स चा विसर्ग झालाय. सगळ्यांनी लिहून ठेवा आपापल्या पुस्तकावर वहीवर. प्रकाशयती प्लस एक प्लस तथा. कळलं? आता तिसरं कोण सांगेल मला? महेक खान सांगू शकशील? हॅलो. नाहीये? ठीक आहे. व्यवहरेत, त चा पाय मोडा आणि डबल ए ना लो, तो एकच लो राहिला आहे की नाही? व्यवहरेत, त चा पाय मोडायचा, बाकी काहीही नाही करायचं. आता शेवटचं सोपं आहे. क्लेटस तू सांगशील शेवटचं? नाहीये. एश हो, ते लिहिलंय तिथे त्यांनी, आहे की नाही? अभ्युदयकृत, अ येतो. कळलं का? तो जो एस आहे ना, एस अवग्रह म्हणतात त्याला. अवग्रहाचा नेहमी अ असतो. अननसातला अ. हा, काही नाही. आणि ओ चा नेहमी विसर्ग होतो. एशो येते एश प्लस अभ्युदयकृत. हा, आता नीट लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा. हो हो. आता पाठात लेबंत अव्ययानी चित्वा लिखत. लेबंत आहेत का बघा? आणि लेबंत ते येत नाही खरं बरं का, यातलं येत नाही, पण तरी सुद्धा हवे असतील तर संभूय आहे. तिसऱ्या याच्यात ते बघा, एकीभूय, संभूय. त्याच्यानंतर नाहीये, एवढा एकाच आहे की नाही? हा आहे. पाचव्या याच्यात ते बघा, समाश्रित्य, लेबंताव्य. हा, समाश्रित्य. हे 3 अव्यय आपल्याला मिळाले. आता सूचनानुसारम कृती कुरुत, हे पण व्याकरणात असल्यामुळे बघा आपण घेऊया. पहिलं काय आहे? सर्व धर्मान परित्यज्य ध्रुवम मानवताम भज पूर्वकाल वाचकम निष्कासयत. कोण सांगू शकेल? मोहक वैती येईल का? हॅलो मोहक. हॅलो. बरं, हिला येईल का?
श्रेया मुकणे येईल. हॅलो. हो मिस. हा मग सांग बरं काय होईल. सर्व धर्मान परित्यज. शाबास. कळलं. भज आहे ना शेवटचं म्हणून परित्यज. कळलं. य काढून टाकायचा फक्त परित्यज आणि शेवट काय येईल च. अगदी बरोबर सांगितलं. सगळ्यांना कळलं का. मोहक वैती आता समजलं का बाळा तुला. हॅलो. निनाद. निनादला कळलं का. निनाद आलाय का. हॅलो. निनाद मोहोड. त्यांचा याचा प्रॉब्लेम दिसतोय नेटवर्कचा. असू दे. पुढचं बघा. नद्य महोदधीन प्रविशन्ति कर्तृपदम एकवचने परिवर्तयत. आता हे सोपं आहे ना रे. शाल्मली तुला येईल हे. हॅलो. हा सांग. नदी महोदधीं प्रविशति. अगदी बरोबर. वा. सगळ्यांना कळलं बाकीच्यांना. कर्तृपदम म्हणजे याच्यात कर्ता कोणता आहे. नदी. नद्य आहे की नाही. मग अनेक नद्याचं एकवचन काय होईल नदी. लक्षात येते. आणि प्रविशंतीचं प्रविशती. बरोबर. आता पुढचं पण सोपं आहे बघा. पुढचं उत्तर कोण सांगेल. अनिशा आली आहे का रणदिवे. अनिशा. हॅलो. नाही आलेली दिसत. ऋतुजा तुला येईल का ग ऋतुजा. हॅलो. हो मिस. हो सांग बरं मग. भवान सर्व धर्मान परित्यज्य त्यज्य मानवतां भजतु. अब्बास. येते तुम्हाला. हा बघा करणाऱ्याला बरोबर येतं. आता परुळेकर तू दुसरं सांगशील पुढचं. कर्मवाच्ये परिवर्तयत. थोडं अवघड आहे पण येईल बघा बरं. नाहीये. सर्वेयः सर्वैः धर्मैः. ऐके नाही. तृतीया करायची आहे ना. 1 to 1 आहे. मग 3 1 1. मग सर्वैः धर्मैः अनेक वचन आहे. धर्माः ऐके नाही. मग धर्मैः देवैः प्रमाणे सर्वैः धर्मैः आणि मानवता गुणम हे 2 आहे. मग त्याचा एक काय होईल. गुण ऐके नाही. गुणः. हा. सर्वैः धर्मैः मानवता गुण. आता फक्त वर्तमान काळात जे असतं त्याचं काय करायचं हे मी मागे सांगितलंय पण विसरले असले तर बघा. त्याचं मूळ धातूला आपचा प्रत्यय लावायचा. य लावायचा आणि आपचा एक म्हणजे प्रथम पुरुषाचा एक वचनाचा प्रत्यय लावायचा. मूळ धातू काय आहे. शंस आहे की नाही. त्याला य लावला काय होईल शंस्य. आणि आपचा एक वचनाचा ते संशते. कळलं. उत्तर कळलं का. आत्मनेय पदाचा प्रथम पुरुषाचा एक वचनाचा प्रत्यय लावायचा. शंस्यते. कळलं. य विसरायचं नाही मात्र. शंस. बहुवचनाचा नाही लावायचा. नाही नाही नाही. शंस्यते. ही बहुवचन आहे ना. हो हो. पण मानवता गुण एक वचन आहे ना बाळा. काय आहे बघ. 3 1 1. बरं झालं विचारलंच ते शंका. 3 1 1 आहे की नाही. मग 1 प्रमाणे 1 चालणार म्हणजे कर्माप्रमाणे चालणार की नाही. मग कर्म बहुवचन आहे का.
एक वचन आहे ना. मानवता गुण, एक गुण आहे की नाही. ह्युमॅनिटी हा वर्च्यू एक गुण आहे म्हणून संसते येणार. अनेक गुण असते तर संसनते. शिरते डोक्यात. कर्माप्रमाणे कळलं. हा कर्मवाच्य. अशी शंका आली की लगेच विचारत जा, मनामध्ये ठेवू नका. कारण मग तुम्हाला डोक्यात तेच राहतं, मग येत नाही. आता निजंत शिकवलाय का गं मी तुम्हाला. मला आठवत नाहीये. शाल्मली निजंत काय मिस? नाही काय बरं, मग ते शिकवल्यावर सोडवूया का आपण. म्हणजे मग तुम्हाला एक असं मध्येच नको. हा निजंत शिकवणार आणि मग सोडवूया. तेवढं फक्त खूण करून ठेवा. हा म्हणजे हे बाकीचे सगळे घेऊ आपण प्रश्न. आणि मग हे झाल्यावर तुम्ही मला सांगा निजंत आणि वाचन प्रशंसा हे मला आधी शिकवायचे. हा निजंत घेतलं तरी चालेल. पुढच्या तासाला निजंत घेऊया आपण. आता समानार्थक शब्दांमेल येतो. समानार्थक शब्द मेलनम कुरुतो. अर्थ कळतोय. जोड्या लावा. ओ एक आणि ओ आहे की नाही. आता सरित म्हणजे काय हो. काय होईल दुसऱ्या ओळीतला शब्द सांगा. नदी. बरोबर. रंग हो. काय होणार. वर्ण वर्ण शाबास. अंब हो. हे जरा वेगळं. सलीलम कळलं का. अंब म्हणजे सलीलम. सलील म्हणजे पण पाणीच. आणि अंब म्हणजे पण पाणी. दिनकृत. भानू शाबास. कळलं. दिवस करणारा तो भानू. सूर्य दिवस उजेड करतो ना. हा मार्ग हो. पंथा आहे की नाही. मार्ग रोड त्याला पंथ पण म्हणतात. त्यांनी खरं पंथ पाहिजे द्यायला, चुकून पंथा केले. हा मार्ग हो पंथा. ठीक आहे. आता विशेषही रिक्त स्थानानी पूरयत. खरं म्हणजे हे येणार नाही. तुम्ही नाही केलं तरी चालेल. कारण हे काय त्या श्लोकांमधलंच आहे. आठवतंय का. सर्वे नद्याः सकलाः काय आहे बघा. ते धड्यात बराबर कळेल. आणि ते नाही केलं तरी चालणार आहे. हा ते तुम्हाला गृहपाठ सोपं आहे म्हणून. आता क्रियापद तालिका. आता क्रियापद तालिका बघा येते का तुम्हाला. क्रियापद म्हणजे काय. वर्ब आहे की नाही. अगदी सोपे आहेत बघा. वर्ब काय येईल. नर्तिष्यति नर्तिष्यत हो आणि नर्तिष्यन्ति आहे की नाही. लूट लूट म्हणजे काय. भविष्यकाळ. कळलं. आता लट लकार. दिशेथे काय विलो सांगा. हे आलं पाहिजे. लट लकार दिशसे आहे ना. दिशसे दिशेथे दिशे काय होईल. दिशद्वे आहे की नाही. से इथे द्वे आठवते का. लट लकार आपचे प्रत्यय. ते इथे अंते से इथे द्वे. कळलं. नीट बघा. आता लंग लकार हे येईल का बघा. अमिलाम. धातू कोणता येतला माहितीये का. मिल. मग काय होईल. लंग लकार. लंग लकाराचे प्रत्यय आधी आठवत आहेत का बघा. याच्यासाठी काय करायचं माहितीये बरं का. ग्रेस तू पण नवीन आली आहेस. पण
चारही पाचही लकारांचे प्रत्यय आपल्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवायचे. आता बघा, लकार, लंग लकार आणि अमिलाम म्हणजे हे परस्मय पदाचं आहे. लंग लकाराचे परस्मय पदाचे प्रत्यय काढा. आठवत आहे? मला असं वाटते तत्ताम अन विसर्गतम त व म, बरोबर आहे? हॅलो, आहे का कुणाकडे लिहिलेले? हो. हा, बघा बरोबर आहेत का? लंग लकाराचे परस्मय पदाचे प्रत्यय बराबर काढा. नाही ना कुणाकडे आता? हॅलो, आहेत का क्लेटस? नाहीत मॅम माझ्याकडे. नाही ना? मग हा तुम्हाला गृहपाठ. लंग लकाराचे प्रत्यय शोधायचे आणि हे लिहायचं. बघूया पुढच्या वेळेला मी नक्की विचारणार. मी विसरले तरी तुम्ही आठवण करायची आणि विसरायचं नाही. आता हे नामतालिका, नामतालिका ही सुद्धा आपल्याला बघा त्या म्हणजे नाम आपली झालेली आहेत. ते तुम्हाला आलं पाहिजेत. ते पण तुम्ही गृहपाठच म्हणून करा, कारण ना तुम्ही त्याशिवाय अभ्यास करणार नाही. आता नामतालिका पूर्ण करायची. जे जे आज गृहपाठ सांगितलंय तो सगळा पूर्ण करायचा आहे. आणि आता महत्वाचं अभ्यासपत्र 4. तुम्हाला मी सांगितलंय की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला अभ्यासपत्र सोडवून घेऊन ते तुम्हाला बोर्डाच्या कागदावर तुम्हाला लिहायला लावणार आहेत आणि ते मार्क तुमचे तोंडी परीक्षेला 5 पैकी धरणार आहेत. त्यामुळे आता बघा, तिसरं अभ्यासपत्र जे होतं त्यातले बरेच धडे नव्हते मधले आहे की नाही? ते जटायू शौर्यम नाहीये किंवा आणखीन कोणते, त्यामुळे ते थोडेच प्रश्न होते. पण या अभ्यासपत्रामध्ये 13, 14, 15, 13वा कोणता आहे हो धडा सांगा? हॅलो, चित्रकाव्य. मिस तुमचा आवाज नाही येत. आवाज नाही येते? हॅलो, आता येतोय का बघा? येतोय. येतोय? तुला येतोय का गो? हा, बरं झालं, सांगत जा असं मधून. मग आता हे 13वा धडा कोणता आहे म्हटलं मी? नाही आठवत. चित्रकाव्य आहे ना? 14वा आहे तो प्रतिपदम संस्कृतम आणि 15वा आहे मानवता धर्म, आहे की नाही? या 3 म्हणजे सगळे शिकवलेत, त्याच्यावरचे हे प्रश्न आहेत. त्यामुळे हे अभ्यासपत्र पूर्णपणे तुम्ही आपल्या वहीत लिहून काढायचंय. कळलं? आता आपण तोंडी लिहून घेऊया. बघा, हे तोंडी घेऊया आणि मग तुम्ही वहीत लिहायचं आहे. बघा, आणि उत्तर फक्त लिहून घेतलीत तरी चालेल. आता वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम व सत्यम लिखत. आता हे आता आपल्याला तुम्हाला अचानक येणार नाही, पण तुम्ही तुमच्या पुढे पुस्तकं आहेत की नाही, तुम्ही धडा शोधू शकता. आता पहिलं बघा, कुठल्या धड्यातलं आहे वाक्य? कुठल्या धड्यातलं आहे? नाही आठवत ना? प्रतिपदम संस्कृतम त्यातलं हे वाक्य आहे. शोधा बरं आत्ता. 1 मिनिट वेळ. हे खरं आहे का खोटं आहे सांगायचंय आणि मला वाक्य वाचून दाखवायचं. शोधा. बघूया कोण शोधून आधी दाखवते मला.
प्रतिपदम संस्कृतम. नाही सापडलं ना? बघा मध्यावर आहे तिथे, पेज नंबर 86, 86 मध्यावर आहे. सापडलं. सापडलं? बोल मग. अष्टाध्यायी इति व्याकरणशास्त्र विषयकः ग्रंथः पठ्यते अस्ति तत्र म्हणजे अस्ति. आपल्याला इथे फक्त अस्ति आहे ना. मग आता हे बरोबर आहे का चूक आहे बाळा? चूक आहे. चूक. कळलं? असत्यम. लक्षात आलं? हे असं तुम्हाला आलं पाहिजे. आता पुढचं बघा. संस्कृतस्य ज्ञानम आधुनिक भारतीय भाषाणां विश्लेषणे अतीव सहाय्यकरं भवति. बघा शोधा वाक्य ते आणि मला सांगा. कॉमन सेन्सने पण आलं पाहिजे, पण ठीक आहे तुम्ही शोधा आणि मला सांगा. 1 मिनिट वेळ. नाही सापडत. सत्यम. बरोबर. हे बरोबर आहे वाक्य. कारण काय आहे बघा तुम्ही, संस्कृतस्य ज्ञानम अर्थ कळतोय का बघा. संस्कृतचं ज्ञान भारतीय नवीन मॉडर्न ज्या भारतीय भाषा आहेत त्यांचं क्रिटिसिझम करताना उपयोगी पडतं. आहे की नाही? बरोबर आहे वाक्य. सत्यम. आता दुसरा प्रश्न. उचित पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखतो. त्याच धड्यावरचे आहेत बघा सगळे प्रश्न. आहे डॅश समीपे. कुणाच्या जवळ ते सुभाषित संग्रह पाहिला? सापडलं? भवत्याः. शाबास. भवत्याः दुसरं बरोबर आहे. कळलं? त्याच्या पुढे मिस अवगतम. काय बरोबर बोल. जेव्हा स्कूलमध्ये क्वेश्चन्स विचारणार तेव्हा असं डायरेक्टच विचारणार, पॅसेज वगैरे काय देणार नाही. नाही, अभ्यासपत्र जे आहे ना ते तुम्हाला त्याची परीक्षाच घेतात. सांगतील तुम्हाला की आता हे 4थं अभ्यासपत्र आहे, त्याच्यावर मी पेपर घेणार आहे, 3रं 4थं. खरं सांगू का, असं असतं. पहिलं आणि 4 अभ्यासपत्र आहेत एकूण, आहे की नाही? तर पहिलं आणि दुसरं पहिल्या 6 महिला घेतात फर्स्ट टर्मला, आणि दुसऱ्या टर्मला 3रं आणि 4थं अभ्यासपत्र. हा, याच्यावर ते असेच डायरेक्ट प्रश्न विचारणार. आणि मग ते 10 पैकी काय ते त्यांच्या मनावर आहे किती मार्काचं ते. आणि मग ते 5 पैकी एकूण सरासरी काढून 5 पैकी बोर्डाला मार्क देतात. आणि हे अभ्यासपत्राचे पेपर घेतात ना ते तसेच ठेवतात बोर्डाच्या साठी. कळलं? आता यंदा आता हे लॉकडाऊन मुळे काय करतायत माहित नाही, पण अभ्यास आपला तयार हवा. आता बघा दुसरं काय होईल. अवगतम. मया का अहम? मया. शाबास. का बरं अवगतम आलंय की नाही, म्हणून मया. आणि पुस्तकात पण ते वाक्य आहे बघा. पुढे पृष्ठतः डॅश युवकाः गोष्टीषु रताः. बघा वाक्याचा अर्थ समजला का बघा. कॉमन सेन्सने सुद्धा कसं येईल. पृष्ठतः म्हणजे मागे, काही मुले म्हणजे युवक तरुण गोष्टीमध्ये दंग झालेले होते. मग जर बघा कश्चन म्हणजे कहचन आणि केचन.
कह म्हणजे एक आहे की नाही, कह कऊ के. अनेक युवक आहेत की नाही, म्हणजे काय येणार तुम्ही सांगा. केचन. नक्की कळलं. केचन. बरं पुस्तकात ते शोधा बरं, मध्यावर आहे बघा. पेज नंबर 86 मध्यावर आहे बघा. मी सापडलं. आहे की नाही, लक्षात आलं. म्हणजे हो. व्याकरणिक दृष्ट्या पण येते आपल्याला आणि हे पण बघा. आता पुढचं बघा. अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनम डॅश कृतम. आता काय होईल बघा. एक तर पुस्तकात शोधायचं किंवा अध्ययन केलं. कुठं केलं, कुठे म्हणजे सप्तमी येते शालायाम मालायाम प्रमाणे. हा कळलं का. शालायाम कृतम. आता पुस्तकात पण शोधताय का बघा. कोण शोधून दाखवेल ते वाक्य. कुठे आहे बघा. मिळालं. सापडलं. काय आहे वाक्य, वाच. हॅलो, वाच ना वाक्य. अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतम्. शालायाम कृतम आहे की नाही. हं? आता शाला शब्द कशाप्रमाणे चालणार, मालाप्रमाणे. माला माले माला, हा माला माले म्हणजे द्वितीय येणार नाही. कळलं. आता लक्षात आलं का. शालायाम. आता पुढचं बघा. एते सर्वेपी डॅश सहभागीनं. हे सर्वजण त्याच्यात पार्टिसिपेट झालेत. कशामध्ये हो. तिथे कार्यशाळा होती का थोडीच. परिषदी. आठवते. शोधा पुस्तकात वाक्य. अर्धा मिनिट वेळ. सापडलं. सापडलं. काय आहे, काय आहे बाळा वाक्य त्याच्यात. एते सर्वेपि परिषदि सहभागिनः. आहे ना. शाबास. उत्तर लिहून ठेवा. परीक्षेला जेव्हा तुम्हाला सांगतील की आम्ही परीक्षा घेणार, बराबर पाठ करून जायचं. हा आता विरुद्धार्थक शब्दान लिखतो. बलवान. बलवान म्हणजे ताकदवान. त्याच्या उलट काय येईल, दुर्बल आहे की नाही. दुर्बल कळलं. किंवा बलहीन म्हणजे ज्याच्यात ताकद नाही तो. पुरतः हे आत्ताच गेले आपल्याला. पृष्ठतः. पृष्ठतः. निर्धनः नाहीयेत. धनवान. कळलं. गरीब श्रीमंत. मित्रम काय येणार, शत्रू. शत्रू. बरोबर. पंडित. मूढ मूर्ख. कळलं की नाही. मूढ मू पण दुसरा डब्बूतला ढ आणि पुढे विसर्ग. श्रेयस्कर अ लावला तरी चालेल आहे की नाही. अश्रेयस्कर कळलं. लक्षात राहील का. पुढे हा श्रेयस्कर बघा. हानिकर पण येईल. श्रेयस्कर म्हणे बेनिफिशियल आणि हानिकर हो हत्तीतला हो. हानी पहिला हानिकर कळलं.
आता त्याच्या पुढे बघा, समास विग्रह कुरुतो. आता हे आपल्याला घ्यायचे, पण 1 किंवा 2 मिनिटं उरलेली आहेत, त्यामुळे हे होणार नाही आपलं आत्ता. कळलं? समास विग्रह पुढच्या वेळेला आल्याबरोबर आपण हे समास पूर्ण करायचे. आणि मग बघा त्याच्या खाली आणखीन काय सोडवायचंय बघा. ही नामतालिका, सर्वनाम तालिका ही येईल की नाही तुम्हाला सोडवता? हे तुम्ही तुम्हाला गृहपाठ आहे. समास मी सोडवून देईन, पण बाकी तुम्ही हा नामतालिका, सर्वनाम जे येणार नाही तिथे कोरं ठेवा, मी सोडवून घेईन. लक्षात राहील? बरं, आता काय शंका आहे का बघा, कारण आता 1 मिनिट राहिलाय, वेळ संपत आलेली आहे. बोला. हॅलो, हे अभ्यासपत्र अतिशय महत्वाचं आहे. सगळ्यांना मला चित्रकाव्यांवर मी मागच्या वेळी डाऊट विचारलेला हा की दार पोषणे के रताः. बरोबर. ते केदार. एक वचन होतं, तर हो, हो. बहुवचन. तर केदार म्हणजे फील्ड्स. केदार मी हे 2-4 लोकांना पण विचारलं, पण केदार म्हणजेच अनेक फील्ड्स आहेत. कळलं?